नमस्कार मंडळी. आम्ही आज झटपट गुलाबजामुन बनवतोय. आता आपण चाचणी बनवत आहे. एक 1.5 वाटी पाणी आणि पाऊण वाटी साखर. आता आपण चाचणी होईपर्यंत गुलाबजामुन बनवायला तयारी करू. हे असं आमचं 400 ग्रॅमचं पाकिट आहे. आम्ही अर्धच घेणार आहे. 200 ग्रॅम. असं थोडं थोडं पाणी टाकून छान असा गोल मऊ गोळा बनवायचा आपल्याला. जसं लागल तसंच पाणी घ्यायचं. बघा असा गोल गोळा बनवायचा. आता असं झालंय छान गोळा मऊ सूत. आता हे आपण 2-3 मिनिटं झाकून ठेवू आणि चाचणी बघू कशी झाली ते. असं विलायची मसाला आहे थोडासा टाकायची. झाली अशी चाचणी. हो छान झाली. आता हे आपण साईडला ठेवून घेऊ आणि गुलाबजामुन तळायला घेऊ. आपण तेल गरम करायला ठेवू आणि गुलाबजामुन करायला घेऊ. असं एक तूप लावून घेऊ हाताला. छान झाले असं मऊ झाले गोळा. हे असे आपण हलक्या हाताने असे गोळे बनवू छोटे छोटे. जसे आपल्याला आवडते तसे. कुणी गोल बनवते, कुणी असे लांब आकाराचे बनवतात. असे गोळे बनवून घेऊया आपण. असे झालेले आहेत. आता हे सगळे छान गोल बनवून झालेत. आता आपण तळून घेऊया. तेल तापलेलं आहे. आता असे तेलात सोडूया. मस्त छान खरपूस लाल तळून घेऊ. असे एक 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 सोडू तेलात. असे सगळे आता गुलाबजामुन टाकले तेलात नाही. मंद आचेवर एकदम तळून छान घ्यायचे. शेवगा फुगून वर आलेत असं छान बारीक गॅसवर. कसे आलेत वर बघा. एकदम छान. असं बघा हे छान तांबडा रंग आलाय. तर 1-2 मिनिटात आपण काढून घेऊया. मस्त असे लाल छान क्रिस्पी झाले. आता मी हे काढून डायरेक्ट पाकातच टाकते. बघा असे किती छान झालेत. कलर छान आलाय ना. असे बघा छान 5 ते 10 मिनिटं ठेवायचे आपल्याला असे पाकात. छान होतात. छान झालेत गुलाबजामुन.